राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त शहरात मतदार जनजागृती केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहर विधानसभा मतदारसंघात आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी 15वा राष्ट्रीय मतदार दिवस धुळे एज्युकेशन सोसायटीचे एमडी पालेशाह महाविद्यालय धुळे येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महाले, माननीय अप्पर तहसीलदार धुळे शहर श्रीमती वैशाली हिंगे, निवडणूक नायब तहसीलदार श्री डी.बी. पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अप्पर तहसील धुळे शहर कार्य कक्षेतील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते। सदर कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिवस निमित्तानं विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती, धुळे शहर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुक्ता आदिवासी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे अध्यक्ष डॉक्टर मोनिका शिंपी यांना शासकीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। आपल्या GS9 न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बडतर्फ जवानांच्या आमरण उपोषण स्थळी शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशाचे अन्यायग्रस्त जवानांना न्याय मिळावा म्हणून मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 पासून अन्नत्याग उपोषणाला बसलेत। भारत देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना चुकीची शिक्षा नोकरीवरून काढून घरी पाठवण्यात आली। तसेच बडतर्फ केलेल्या जवानांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये, यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी। सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी, त्यांना जोपर्यंत नोकरी केली त्यांचा मोबदला त्यांना मिळावा। बडतर्फ केल्यानं पोलीस तपासणीमध्ये बडतर्फ येत असल्यानं त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही, त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल 16 प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार। त्यासाठी आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांचा आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे व त्यांना एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्यात यावा। देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी। या उपोषण स्थळी शेतकऱ्यांनी ध्वजारोहण करत पाठिंबा दिलाय। बातमी आवडल्यास आपल्या हक्काचं GS9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जी परिस्थिती ओढवली आहे, अशी परिस्थिती कळत न कळत कुठल्याही या देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी येऊ नये, आजची स्थिती विदारक आहे। हा व्यक्ती ना आपल्या घरचा ना घाटचा ना आज म्हटलं तर या देशाचाही नाही आहे असं समजलं जातंय। या जवानांनी काय करावं, त्यासाठी त्याची व्याकुल वेदना मांडण्यासाठी हा जवान पाहिजे तिथे फिरला, पाहिजे त्या पक्षाकडे गेला। कुठल्याही पक्षाने, कुठल्याही नेत्याने आणि या देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी पण या जवानाची दखल नाही घेतली। तर मी आजच्या या गणतंत्र दिनानिमित्त मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि या जवानाला सपोर्ट म्हणून आम्ही धुळेकर नागरिक म्हणून जाहीर पाठिंबा देतो। ये आज कल नहीं तो परसों हमारे देश के साथ बहुत बड़ा खिलवाड़ होने वाला है। प्रशासन हमारी तरफ बिल्कुल देख नहीं आ सकती। अभी हमारे यहाँ पुलिस गाड़ी भेज दी, 6 दिन से भेजा नहीं और आज भेज दिया क्योंकि आज मंत्रीगण आ रहे हैं। मंत्रीगण आ रहे हैं मतलब मंत्री वो आज़ाद है और किसान लोग हमारे जवान गुलाम, ये देखना चाहते थे। आज इस वीडियो के माध्यम से इतना पता चला है कि देखिए पीछे देखिए कितने जवान पीड़ित हैं। यहाँ पे लाइन लगी, इधर लाखों की संख्या में जवान आ रहे हैं। जो दर्द बताए आज चौधरी जी सर हमारे लिए आज एक मंडप का बंदोबस्त कर रहे हैं। जिस तरह कोई हमारे किसान के लोग बेचारे हमें मदद करें, सहायता करें, कोई खाना खिला रहा है, कोई क्या। अभी हम मरेंगे या मिटेंगे इसका डर। अगर मर गए तो समझ लेना हम गुलाम भारत में, अगर हम मर गए तो गुलाम भारत में, अगर जीत गए तो हमारा देश आज़ाद है। इकडे आजाद गेल्या 5-6 दिवसापासून मी देखील लाईव्ह बोलत आहे त्यांच्यासोबत आणि बरंच म्हणजे विषय इतका मोठा आहे की आजच्या दिवशी देखील देशाच्या जवानाला आंदोलन करावं लागत आहे। हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे। भारत देश आज संविधानाने चालतो का नाही आता असं वाटत आहे। संविधानाची पायमल्ली होत आहे।
संविधानाची पायमल्ली होत आहे। संविधानाची अंमलबजावणी योग्यरित्या आता होत नाही आहे। संविधान दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, या देशाचे जर मी संविधान खूप चांगलं लिहिलेलं आहे, पण या देशाचे अंमलबजावणी करणारे जे सरकार असेल तेच जर चांगलं नसेल तर संविधानाला विरोध देखील केला जाईल आणि या देशात तसंच होत आहे। चंदू चव्हाण गेल्या अनेक दिवसापासून तरी ते दिल्लीला गेले, मुंबईला गेले, आझाद मैदानाला गेले, शेवटी त्यांना धुळे येथे येऊन उपोषण करावं लागत आहे। उल्लास और जोश के साथ में मनाया जा रहा है और इसी गणतंत्र दिवस के माध्यम से हम पूरे भारतवासियों को खूब खूब शुभेच्छा देते हैं। लेकिन शुभेच्छा देने के साथ साथ में जो आज हमारे पीड़ित जवान जो 21 तारीख से लेकर के आज 26 जनवरी तक उन्होंने अन्न त्याग उपोषण शुरू किया है। जिला अधिकारी कार्यालय धुलिया डिस्ट्रिक्ट के अंदर में, और धुलिया डिस्ट्रिक्ट की पूरी जनता ये लाइव देख रही है, क्योंकि हमारा जो पीड़ित जवान है हर राज्य का और हर जिले का यहाँ पर पीड़ित जवान आ रहे हैं, लेकिन प्रशासन और चुने गए प्रत्याशी जो सांसद हैं, जो एमएलए हैं, वो इनकी आवाज को सुन नहीं रहे। आज़ादी के बाद कई कानून बदले गए, जो स्वतंत्र इंसान के लिए जाचक थे, कई कानून बना दिए गए, लेकिन फौज का कानून क्यों नहीं बनाया? फौज का पुराना कानून आज तक क्यों नहीं बदला गया? पुराना कानून जो है अंग्रेजों का कानून है, इसको तकलीफ देने वाला कानून है। शेर जवान जो होता है वो शेर होता है। इस कानून के वजह से इस शेर को भीगी बिल्ली बनाया जा रहा है। सर, इंजीनियर होता है, डॉक्टर होता है, उसका टेक्निक होता है, उस टेक्निक के आधार पे वो अपनी उपजीविका चलाता है। टेक्निक के आधार पे अपने बाल बच्चों को, अपने बीवी बच्चों को, माँ पिता सबको पालता पोसता है। लेकिन ये जो फौज में सेवा करने जाता है, ये ट्रेनिंग करता है और इसकी टेक्निक होती है युद्ध लड़ने की, इसकी टेक्निक होती है किसी हालत में युद्ध जिंकने की। जिल्ह्याचा राहणारा आहे। 1980 मध्ये ते लाईट इन्फेंट्री मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाले होते आणि त्यांना सुट्टीवरनं गैरहजर दाखवून 1985 ला त्यांना सेवामधनं बडतर्फ केलं। म्हणजे हे अधिकारींचं शोषण। आज यांची वय 65 वर्षापासून जास्त झालेली आहे आणि आज यांच्यावरती भूक मारीची वेळ आली। हा मनुष्य रोजंदारीने कामाला जातोय आणि भारताचा सैनिकवरती जर अशी नौबत येत असेल तर हे भारत देशाचं मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून या सर्व पीडित जवानांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल तात्काळ मोदी सरकारने घ्यावी ही अशी आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय भारत।